आमचे आध्यात्मिक गुरु हबापत तुकाराम बाबा महाराज आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छुक मानव मित्र संघटना जत तालुका। आमचे आध्यात्मिक गुरु हबापत तुकाराम बाबा महाराज आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छुक बाबा प्रेमी संक गोंधळेवाडी जत तालुका। बातमी दुष्काळी जत तालुक्यातून जतला मंडल निहाय चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करा। उमदी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते संजय तेली यांची मागणी। जत तालुक्यासह पूर्व भागामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे, त्यामुळे चारा टंचाई देखील निर्माण झाली आहे। त्यामुळे जनावरे जगवण्यासाठी जनावरांसाठी मंडल निहाय चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करून दुष्काळी सवलती तालुक्यात सुरू कराव्यात, अशी मागणी युवा नेते संजय अण्णा तेली यांनी केली आहे। संजय तेली म्हणाले की जत तालुका हा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून प्रसिद्ध आहे। या तालुक्यातील लहरी हवामानाचा फटका वारंवार या तालुक्यातील शेतकरी व पशुपालक यांना बसत आहे। सध्या तालुक्यातील 27 साठवण तलावापैकी 18 साठवण तलाव कोरडे टाक पडले असून बहुतांशी तलावांनी तळ गाठला आहे। यामुळे तालुक्यात न भूतो न भविष्यती अशी तीव्र पाणी टंचाई व चारा टंचाई निर्माण झाली आहे। सद्यस्थितीत जत तालुक्यातील 71 गावात व 520 वाड्या वस्त्यांवर 84 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। पाण्यासाठी लोक 2-2 किलोमीटर पायपीट करताना दिसत आहेत। पाणी व चारा नसल्याने जनावरे कशी जगवावीत अशी काळजी पशुपालकांना सतावित आहे। मोठ्या प्रमाणात दुष्काळी कामे मंजूर करून मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत। इतर गावांना पुरवठा करणाऱ्या दोड्डानाला उटगी येथील दोड्डानाला तलावातून टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र या तलावामध्येच पाणी नसल्याने पाणी पुरवठा कसा करायचा हा प्रश्न प्रशासनासमोर आहे। लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठीची सुविधा आणि जनावरांच्या चाऱ्यासाठीची सुविधा तातडीने करावी, अशी मागणी युवा नेते संजय तेली यांनी केलेली आहे।